आजपासून रिक्षा टॅक्सीचा प्रवास महागलाय. मुंबई महानगर प्रदेशातील मीटर ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात 3 रुपयांची तर कूल कॅबच्या दरामध्ये म्हणजेच भाड्यामध्ये 8 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकर प्रवाशांच्या खिशाला अधिकचा भार सोसावा लागणार आहे. बजेट सादर करण्यापूर्वी व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. व्यावसायिक सिलेंडरचे दर 7 रुपयांनी कमी करण्यात आलेत, तर घरगुती सिलेंडरच्या दरात मात्र कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरातील पाणीपुरवठा बुधवारी तब्बल 30 तासांसाठी बंद असणार आहे. या 30 तासांच्या कालावधीत भांडूप, कुर्ला, अंधेरी ते वांद्रे पूर्व भाग आणि धारावी, दादर इथल्या काही परिसराचा पाणीपुरवठा बंद असेल. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर रविवारी ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी इथून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा इथे डाऊन धीम्या मार्गावरती वळवण्यात येणार आहेत. ठाणे पनवेल दरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक नसेल. मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदासाठी भरती होणारे 129 पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार असून यासाठी जाहिरात सुद्धा प्रकाशित करण्यात आली आहे. 5 फेब्रुवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. बजेट आधी सोन्याच्या दरात घसघशीत वाढ झाली आहे. सोन्याचा दर 82,700 रुपये प्रति तोळ्यावरती पोहोचलाय, तर चांदीच्या दरात सुद्धा 1,800 रुपयांनी वाढ होऊन चांदी प्रति किलो 94,000वरती पोहोचली आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनं आता केंद्र सरकारला देखील भुरळ घातली आहे. कारण सादर होणाऱ्या आज केंद्रीय अर्थसंकल्पात महिलांसाठी अशाच एखाद्या योजनेची घोषणा होऊ शकते, असं पंतप्रधान मोदींनी देवी लक्ष्मीचं नाव घेत संकेत दिलेत. राज्यभरात अनेक ठिकाणी महामार्गाचं काम सुरू आहे. त्यापैकी एक म्हणजे मुंबई गोवा महामार्ग. सध्या मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी 12 तास किंवा त्याहून अधिक वेळ लागतोय. मात्र आता हा 12 तासांचा प्रवास केवळ 6 तासात पूर्ण करता येणार आहे. गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम लवकरच पूर्ण होणार आहे. कल्याण शेळफाटा रस्त्यावरील पलावा जंक्शन जवळच्या निळजे रेल्वे उड्डाणपुलाचं काम हाती घेण्यात आलंय. या कामासाठी 5 फेब्रुवारीपासून 10 फेब्रुवारीपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद असणार आहे. स्वामी समर्थ नगर विक्रोळी मेट्रो 6 मार्गिकेच्या कारशेडसाठी हस्तांतरित करण्यात आलेल्या कांजूर मार्ग इथल्या 15 हेक्टर जागेच्या मालकी प्रश्नाबाबत केंद्र सरकारशी समन्वय साधण्यात आलाय. तसंच हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला जातोय, असं राज्य सरकारतर्फे शुक्रवारी उच्च न्यायालयात सांगण्यात आलं. डीएन नगर ते मंडाळे मेट्रो 2B प्रकल्पाच्या बांधकाम खर्चात 248 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे या खर्चाचा आकडा आता 3,056 कोटींवरनं 3,304 कोटींवरती गेलाय. चालू आर्थिक वर्षात देशातील प्रत्यक्ष परदेशी गुंतवणूक एप्रिल ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत एफडीआयच्या माध्यमातून होणारी गुंतवणूक ही 17.2% वाढून 55.6 अब्ज डॉलर्सवरती पोहोचली आहे. महापालिकेनं शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरातील नाल्यांमधला गाळ काढण्यासाठी जवळपास 395 कोटी रुपये, तर मिठी नदीतला गाळ उपसण्यासाठी 96 कोटींची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या निविदांना प्रतिसाद मिळाल्यास फेब्रुवारीपर्यंत प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून मार्चपासून नालेसफाईला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मागील अनेक दिवसांपासून रखडलेला कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाचा 550 मेट्रिक टनाचा गर्डर रेल्वे भागात सरकवण्याचं अवघड काम पालिकेकडून पूर्ण झालंय. आता मध्य रेल्वेनं आणखी एक ब्लॉक दिल्यानंतर हा गर्डर तिथे स्थापन केला जाईल. राज्य परिवहन महामंडळाच्या वाहक आणि प्रवाशांमध्ये सुट्या पैशांवरून होणाऱ्या वादावर यूपीआयद्वारे तिकीट काढण्याचा तोडगा सुचवण्यात आला आणि या आवाहनाला प्रवाशांकडून प्रतिसाद मिळू लागला असून यूपीआयद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नात दुपटीनं वाढ झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर आणि राज्यातल्या अनेक शहरांमध्ये अभयारण्य, राष्ट्रीय उद्यानं आणि एमआयडीसीच्या 5 किलोमीटरपर्यंत परिघातील 20,000 ते 1.5 लाख चौरस मीटर बिल्टअप विकास क्षेत्र असलेल्या प्रकल्पांना आता राज्य शासनाच्या पर्यावरण नियंत्रण समितीकडून बांधकाम परवानग्या मिळणार आहेत. परळ आणि प्रभादेवीला जोडणारा 125 वर्ष जुना असलेला ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल फेब्रुवारीच्या अखेरीस पाडला जाणार आहे. ऐन परीक्षेच्या काळात हा पूल पाडल्यास विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होऊ शकते. याबाबत चिंता व्यक्त करत आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना पत्र लिहिलंय. मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरू होणार आहे. या प्रकल्पाला सुमारे 5 कोटी रुपये खर्च येणार आहे. महाकुंभासाठी जाणारी भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता विमान कंपन्यांनी तिथे जाण्याच्या तिकीट दरामध्ये घसघशीत वाढ केली होती. मात्र डीजीसीएनं विमान कंपन्यांना दणका दिल्यानंतर विमान कंपन्यांनी तिकिटाचे दर 50% कमी केलेत. पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एकूण 1.18 कोटी घरं मंजूर करण्यात आली आहेत, अशी माहिती आर्थिक सर्वेक्षण 2024-25 मध्ये देण्यात आली. शहरी भागात कायमस्वरूपी घरं उपलब्ध करून देण्यासाठी सरकारनं 2015 मध्ये पंतप्रधान आवास योजना सुरू केली.
कर्करोग रुग्णांच्या अन्य आजारांवरती उपचार करण्यासाठी आणि त्यांना वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी टाटा रुग्णालय खारघरमधील ॲट्रेट इथं पहिलं अतिविशेष उपचार रुग्णालय सुरू करणार आहे. त्यामुळे कर्करोगावरती उपचार घेत असलेल्या हृदय, फुफ्फुस, मूत्रपिंड यासारख्या आजारांना त्रस्त रुग्णांना दिलासा मिळणार आहे. मुंबईत EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं विहित केलेल्या नमुन्यात प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे. गेल्या वर्षी अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता, त्यामुळे केंद्राच्या नमुन्यातील प्रमाणपत्र स्वीकारलं जाणार नसल्याचं राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं स्पष्ट केलंय. गणेश जयंतीच्या निमित्तानं पुण्यातील शिवाजी रोडवरील सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते, त्यामुळे मुख्य मार्गावरील वाहतूक दुसरीकडून वळवण्यात आली आहे. कल्याण आणि वांगणी दरम्यान FOBचे मुख्य गर्डर उभारणीसाठी मध्य रेल्वेकडनं आज रात्री विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे शेवटची कर्जत लोकल 11:51 CSMTवरून सुटणार आहे. प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण समारंभाला गैरहजर राहिलेल्या सुमारे 400 कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयानं कारणे नोटीस बजावली आहे. कर्मचाऱ्यांकडून उचित स्पष्टीकरण आलं नाही तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. VIP दर्शनासाठी अतिरिक्त शुल्क आकारणं तसंच मंदिरामध्ये विशिष्ट समुदायाला मिळणाऱ्या विशेष वागणुकीविरोधात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली. मंदिरात विशिष्ट लोकांना विशेष वागणूक देणं योग्य नाही असं न्यायालय सल्ला देऊ शकतं, मात्र तसे निर्देश आम्हाला देता येणार नाहीत असंही न्यायालयानं म्हटलंय. आठवड्यात 60 तासांपेक्षा जास्त काम केल्यास कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीवरती प्रतिकूल परिणाम होतो अशी माहिती सर्वेक्षणात काही अभ्यासांच्या आधारे देण्यात आली आहे. भारत आता स्मार्टफोनचा हब झालाय. मोबाईल निर्यात प्रचंड वाढल्यामुळे इलेक्ट्रॉनिक उत्पादन अनेक पटींनी झेपावलंय. देशातील एकूण स्मार्टफोन 3 गरजांपैकी 99% गरजा आता देशांतर्गत उत्पादनाद्वारेच पूर्ण होत आहेत. 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये देशाच्या आर्थिक वाढीवरती देखील परिणाम होणार असून तो वेग 6.3 ते 6.8% दरम्यान राहू शकतो असा अंदाज संसदेमध्ये सादर करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेच्या पटलावर काल मांडला. सांगलीच्या आटपाडीमध्ये महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार बघायला मिळाला. हडपसरच्या नितीन शेवाळे यांच्या पाखऱ्या आणि शिरसवाडीच्या पंकज घाडगे यांच्या रायफल या बैलजोडीनं पहिला क्रमांक पटकावत 5 लाखांचं बक्षीस जिंकलं. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांना 1,500चं गाजर दाखवत महायुती सरकारनं मोठा गाजावाजा करत लाडकी बहीण योजना सुरू केली. पण निवडणुकीच्या निकालानंतर लाडकी बहीण योजनेतनं आता बहिणींना एक धक्के मिळत आहेत. लातूरमध्ये अर्जाची छाननी केल्यानंतर तब्बल 25,136 लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात आले. गोंदियाच्या बीजा हॉस्पिटलमध्ये महिलेच्या पोटातनं तब्बल 1 किलो 670 ग्रॅम वजनाचा मोठा दगड काढण्यात आला. हा दगड बघून डॉक्टरांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला. हा दगड आतापर्यंतच्या दुर्मिळ शस्त्रक्रियांपैकी एक आहे. सांगलीतील बैलगाडा शर्यतीला राज्य सरकारच्या क्रीडा विभागाच्या माध्यमातून मदत करण्याची भूमिका घेतली जाईल असं मत राज्याचे क्रीडा मंत्री दत्तामामा भरणे यांनी व्यक्त केलं. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विनायक मासाळ यांच्या वतीनं आयोजित केलेल्या भव्य बैलगाडा शर्यती प्रसंगी ते बोलत होते. नाशिक शहरामध्ये आज पाणीपुरवठा बंद असणार आहे. गंगापूर आणि मुकणे धरणावरील पंपिंग स्टेशनवरील विविध कामांमुळे वीज पुरवठा खंडित असणार आहे अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर उद्या सकाळी देखील कमी दाबानं पाणीपुरवठा होणार असल्याचं महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं सांगितलंय. सोयाबीन खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांना पुढील 6 दिवस आपलं सोयाबीन शासनाच्या खरेदी केंद्रावरती देता येणार आहे. लासलगाव बाजार समितीत सातत्यानं कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे. लासलगाव बाजारात कमीत कमी 1600 ते सरासरी 2250 रुपयांचा दर मिळाला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडलाय. जानेवारी 2024च्या तुलनेत यावर्षी जानेवारीमध्ये लाल मिरचीच्या किमतीत 35% घट झाली आहे. 12 ते 13 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर घसरलाय. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलेत. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी जाहीरपणे धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला. यानंतर मृत संतोष देशमुख यांचं कुटुंब भगवानगडावरती जाणार आहे आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी तशी माहिती दिली. धनंजय मुंडेंची बाजू घेणाऱ्या महंत नामदेव शास्त्रींवरती तृप्ती देसाई सुद्धा बरसल्या. धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरनं काही पोलिसांनीच करुणा मुंडे यांच्या वाहनात पिस्तूल ठेवलं होतं असा आरोप देसाईंनी केला. त्यामुळे तुम्ही धनंजय मुंडेंची बाजू कशी काय घेता असा सवाल तृप्ती देसाईंनी विचारलाय. नवी मुंबई काँग्रेसचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांचा शिवसेनेत प्रवेश निश्चित झाला. येत्या 8 फेब्रुवारीला
प्रवेश करणार असल्याचं रमाकांत म्हात्रे यांचे चिरंजीव युवा नेते अनिकेत म्हात्रे यांनी सांगितलंय. नागपूर जिल्हा नियोजन समितीची बैठक आज नियोजन भवन इथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी 2025 आणि 2026 साठी 1612 कोटींचा आराखडा प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे. जीबीएस या आजारामुळे पुणेकरांची चिंता वाढली. एकाच दिवसात पुण्यात जीबीएसचे 10 रुग्ण वाढले आहेत. सध्या पुण्यात एकूण जीबीएस रुग्णांची संख्या 140 वरती पोहोचली आहे. यातील 18 रुग्ण सध्या व्हेंटिलेटरवरती आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून जीबीएस रोगाचा प्रादुर्भाव जाणवतोय. पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळलेत. आता पुण्यातील खासगी टँकरमधून येणारं पाणी आरोग्यासाठी घातक असून त्यातून सुद्धा जीबीएसची लागण होण्याचा धोका असल्याचं पुणे महापालिकेनं म्हटलंय. चंद्रमणी नगर उद्यानाजवळ शुक्रवारी रात्री एक अनियंत्रित कार पदपथावरील भाजी दुकानात शिरली. प्राथमिक माहितीनुसार यामध्ये कुणीही जखमी झालेलं नाही. मात्र कारचं आणि भाजीच्या दुकानाचं यात मोठं नुकसान झालंय. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मागील वर्षात 4,92 लाखांची सायबर फसवणूक झाल्याचं उघडकीस आलं. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 21 आरोपींना अटक केली आहे. तर सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचं आवाहन केलंय. साताऱ्यातल्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली. अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या 24 वर्षीय मुलाला त्याच्या आईनंच दगडानं ठेचून हत्या केली. पोलिसांनी 24 तासांच्या आत चौघांना अटक केली आहे. भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रासोबतच संपूर्ण भारतभरात फेब्रुवारी महिन्यातील कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज व्यक्त केलाय. उत्तर भारतातील थंडीच्या दिवसांची संख्या सरासरीपेक्षा कमी राहण्याचा तसंच पर्जन्यवृष्टी आणि बर्फवृष्टीही सरासरीपेक्षा कमी होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यामध्ये कमाल 32 ते 35 ते किमान तापमान 13 ते 20 अंश सेल्सिअस आहे. तर विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये सरासरी तापमानापेक्षा 3 ते 5 डिग्रीनं सध्या तापमान वाढलेलं आहे. माघी गणेशोत्सवानिमित्तानं प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी आहे. सकाळपासूनच इथे बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. तर माघी गणेशोत्सवानिमित्तानं मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रमांची आरास करणाऱ्या सचिन तेंडुलकरला सीके नायडू जीवन गौरव पुरस्कारानं बीसीसीआय सन्मानित करणार आहे. आज बीसीसीआयचा 2024चा वार्षिक पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.